नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोळीण या पाठाच्या पुढील भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 5वा आहे। लेखकाला कीटकांच्या जीवनातील बरेचसे क्षणांवरती एक रंगीत फिल्म चित्रित करायची होती। लेखक त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते। मग लेखक या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले की नाही हे आपण पाठाच्या ह्या भागामध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग आता आपण पाठाला सुरुवात करूया। लेखक सांगतात की त्या डझनभर कोळीणीपैकी फक्त एकीने माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं। माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली। आता लेखकाने डोंगराच्या पायथ्याशी कोळीणीने जे आपलं सावज पकडण्यासाठी जी तयारी केली होती, सगळं अचानकपणे येऊन तिने आक्रमण करून सावज घेऊन क्षणात ती आतमध्ये घराच्या आतमध्ये जाऊन दरवाजा बंद केला होता, तिच्या घरट्यामध्ये जाऊन। हा सगळा क्षण आहे ना लेखकाला चित्रित करायचा होता आणि त्यासाठी लेखकाने हे जे काही चित्रण करायचं होतं तिथे जाऊन तो चित्रित करू शकत नव्हता, म्हणून त्याने येताना डझनभर असे ढोकळे आणले होते आणि त्याच्यामध्ये ते त्यांची घरटी असणारे ते ढोकळे आणलेले होते आणि त्याच्यापैकी मग जेव्हा ते घेऊन येतात त्यांच्या त्या सेटवरती आणून ठेवतात आणि नंतर मग प्रकाश झोत तिथे लावून ठेवतात, जेणेकरून हे सगळं त्यांना त्याची सवय व्हावी, प्रकाशाची सवय व्हावी आणि त्या प्रकाशामध्ये त्यांनी आपल्या भक्षकाची शिकार करावी, हे सगळं दृश्याची त्यांना सवय व्हावी या सगळ्या गोष्टींची एकंदरीत। मग त्यापैकी काही कीटक आहेत त्यांनी ते घराच्या बाहेर आलेच नाही, दरवाजे बंद करून ते तिथेच राहिले। काही कीटक आहे त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी भक्षक पकडण्यासाठी जास्त तसदीच घेतली नाही, ते आहे ते म्हणजे हिरवं गवत वगैरे खाऊन आपलं पोट भरत होते। मग ह्याच्यापैकी एवढ्या डझनभर कोळीणीपैकी फक्त लेखक सांगतात की एकीने माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला सगळं जमवून घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा रीतीने ती जी एक कोळीण लेखकासाठी फिल्म चित्रित करण्यासाठी मदत करणार होते ती जशी काही तिच्या लेखकाच्या चित्रपटाची तारका बनली। मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावतच मोठ्या चमत्काररित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी। आता लेखक सांगतात की ज्या वेळेस त्यांनी डोंगराच्या त्या पायथ्याशी जे दृश्य पाहिलेलं होतं ना ते दृश्याचे तिने सराव करून घेतला लेखकाने तिच्याकडनं, आणि जेव्हा लेखक तिला खुणावत तेव्हा मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी। प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी। की अगोदर बघा ती प्रतीक्षा करत होती, सुरुवातीला आपण पाहिलं होतं की तो शिकार पुढे गेली आणि लेखकाला वाटलं की आता त्याचं जीव वाचला, पण नंतर ती अचानक थोडा वेळ वाट पाहते आणि नंतर कोळीण येऊन अचानक एका क्षणामध्ये ते आपल्या त्या केसाळ हाताने त्याला पकडून शिकारीला पकडून हात घेऊन जाते। तर तसं अकस्मात त्या दरवाजाची झडप उघडणे आणि तशीच ते ॲक्शन करणे ह्या सगळ्या गोष्टी लेखकाने त्या लेखकाच्या चित्रपटाची जी तारका होती जी कोळीणी तिच्याकडनं ती करून घेतलेली होती। लेखक पुढे म्हणतात की सोबगला ती अगदी सहज पकडे, माझं त्यामुळे समाधान होईना। आता लेखकाने जे डोंगराच्या पायथ्याशी कोळीणीने जे आक्रमण केलं होतं ते लगेच पकडलं नव्हतं, थोडं त्याला वेळ दिला होता। मग तसंच इथे सुद्धा लेखकाला वाटत होतं की ह्या कोळीणीने लेखकाने जे प्रॅक्टिस करून घेतले होते त्या कोळीणीनं सोबगाला थोडं तरसून पकडावं, पण ती काय करायची, ती सोबगाला अगदी सहजतेने पकडून मोकळी व्हायची। त्यामुळे लेखकाला काय ते समाधान वाटत नव्हतं। वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी। फाशाच्या दारावरच्या कोळीणीशी एका काळ्या कोळीणीनं अजिबात संघर्ष केला नाही। सोबग जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई। पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळीणीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं। माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारखेला झोडपून ती बाहेर येईल, परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकुतलेलं काळं कलेवरचं मला पाहायला मिळालं। माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं। म्हणजे लेखकाला जसे अपेक्षा होती ज्या पद्धतीने सोबगला आक्रमण करावं, नंतर मग हळूवार तिने प्रयत्न करावे आणि ही सगळ्या घटना एकदम आश्चर्यजनक रोमहर्षक वाटले पाहिजे की प्रत्येक समोर बघताना सुद्धा सगळ्यांच्या हृदयामध्ये कंपन निर्माण झाले पाहिजे। त्यांना पुढे काय होईल, काय गूढ आहे, काय रहस्य आहे हे सगळं त्यांना उत्साहाने जाणून घेण्याची अपेक्षा होती। पण लेखकाला जसं पाहिजे होतं तसं ती लेखकाने चित्रपटाची जी कोळीण ठरवली होती त्या
तारकेकडून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या. म्हणून लेखकाला असं वाटत होतं की हे सगळं पाहण्यामध्ये, हे सगळं करण्यामध्ये काय चूक तर झाली नसेल ना, असं ते विचार पण करतात. पण लेखकाची थोडी अपेक्षा होती की तिने यावं, थोडं दार उघडावं, ते छानपैकी धूळ वगैरे झाडत यावं आणि माझ्या तारखेला झोडपून ती बाहेर येईल. परंतु म्हणजे जे शिकार आणि शिकार पकडणारे जी कोळीण होते त्यांच्यामध्ये थोडी तरी हालचाल वगैरे झाली पाहिजे होती. परंतु दुसऱ्या दिवशी तिथलं सुरकतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. म्हणजेच लेखकाने जी कोळीण तयार केली होती तिने काय केलं होतं, तिच्या सावजाला, तिच्या शिकाऱ्याला लगेच खाऊन टाकलं होतं. म्हणजे काही प्रयत्न, आणि त्या भक्षकाने पण आपला जीव वाचवण्यासाठी काही प्रयत्न केला नव्हतं. मला हवं होतं की माझ्या कोळीण तारकेला सावध सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. आता लेखकाने जसं दृश्य डोंगराच्या पायथ्याशी पाहिलं होतं, अगदी तंतोतंत तसं नाही, पण यांच्यामध्ये काहीतरी हालचाल व्हायला पाहिजे. ती कोळीण जेव्हा त्या भक्षकाला सावजाला जेव्हा घेऊन जायचं असेल तर ते थोडं ओढाताण झाली पाहिजे, दोघांमध्ये थोडी झटापट झाली पाहिजे, सहजपणे येऊन ते छिद्रामध्ये ओढून नेता कामा नये, नाहीतर मग हे नॅचरल वाटणार नाही. कॅमेरानं तिची चांगली दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावज पकडायचं त्याच वेळी ती जमिनीवर येई, तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळे. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीने नाहीसं होई. म्हणजे ते असं जसं की लेखकाने तिथे पाहिलेलं होतं की थोडा वेळ ती थांबली, तो जो सावज होता, जो शिकार होता, तो वाकडे तिकडे पावलाने इकडे तिकडे जात होतं. थोडी त्याची शिकार करण्याची वेळ आली होती, पण तो थोडा पुढे गेला. नंतर मग ती अचानक तिने दरवाजा खोलला, दरवाजाचा आवाज आला आणि नंतर तिने तिच्या केसाळ हाताने त्याचं पूर्ण ते पकडलं आणि जसं घोंगडी अचानक अंगावर येते तशी त्याने आक्रमण केलेलं होतं. आणि नंतर मग ती तिला हळूहळू घेऊन गेली आणि त्याच्यानंतर दरवाजा बंद करण्याचा आवाजसुद्धा लेखकाला जाणवला होता. तर सगळं ते दृश्य लेखकाला इथे टिपायचं होतं. कॅमेऱ्यामध्ये लेखकाला हे सगळं सुंदर चांगलं दृश्य असं टिपायचं होतं. पण ज्यावेळी सावज पकडायला लेखकाची ती तारका बाहेर यायची, जमिनीवर यायची, तेव्हा ती काय करायची, लेखकाला ते सगळं निरीक्षण करायचं असं, पण ती यायची, लगेच त्याला पकडायची आणि निघून जायची. आणि हे दृश्य आहे ना, एकदम पटकन गतीने होऊन जायचं, विजेच्या गतीने होऊन जायचं. त्याच्यामध्ये कोणताही क्षणाचा विलंब होत नव्हता आणि त्यामुळे लेखकाला जी अपेक्षा होती त्या गोष्टी तिथे टिपता येत नव्हते. कोळिणीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं. मग लेखकाने काय केलं की आता कोळिणीच्या दारामध्ये जो कीटक जात नाही ना, अशा कीटकाची शिकार म्हणजे सावज म्हणून लेखकाने निवड केली, जेणेकरून आहे ना ती कोळीण तिचं दरवाजा उघडा करून बाहेर येईल, त्यांच्यामध्ये झटापट होईल आणि हे दृश्य थोडं लांबलं जाईल आणि म्हणजे तिचे पण प्रयत्न दिसतील, कोळिणीचं आक्रमण करण्याचं प्रयत्न दिसतील. तर ह्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा लेखकाला होती, म्हणून लेखकाने काय केली, सावजच बदलून टाकला. परंतु कोळीण अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई, परंतु दार उघडले जात नसे. आता मग लेखकाने काय केलं, थोडा कीटक बदलला, तो मोठा होता. मग पण कोळीण आहे ना काय करत होती, जेव्हा तो कीटक यायचा ना त्याच्या नादी लागायचीच नाही, त्याची शिकार करायचीच नाही. ती मोठा कीटक तिच्या दारापर्यंत पण पटकन चालत जायचा, परंतु दार उघडले जात नसेल. आता बघा त्यांना पण कसं शिकार येण्याची, दबा धरण्याची आणि नंतर मग तो कीटक हळूहळू येणार, मग तो प्रत्येक मग तो क्षण की पटकन पकडण्याचे जो क्षण असायचा, हे सगळ्या गोष्टी लेखकाला तिथे जाणवलंच नाही. म्हणून लेखक म्हणतो की तो जो शिकार होता ना तो पण पडापड चालत जायचा, जोराने आवाज करत तो पटकन हे जलद चालायचा आणि त्यामुळे दार उघडले जात नसे. म्हणून लेखक तर्क लावतात. माझा तर्क असा की मोठा कीटक जोराने आवाज करत असावा. कोळिणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता, तिला हवा होतं रोजचं खाणं. मग आता लेखकाने तर्कवितर्क सुरू केले. लेखक म्हणतात की ह्या कोळिणीला वेगळ्या आवाजाची सवय होती की नाही, आणि आता हा मोठा कीटकाचा आवाज जो होता एकदम मोठा आवाज येत होता आणि त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या शिकार पकडण्यामध्ये त्या कोळिणीला अजिबात रस नव्हता आणि तिला हे नवीन शिकार नको पाहिजे होतं, तिला रोजचं तिचं भक्षक पाहिजे होतं, रोजचं तिचं खाणं पाहिजे होतं. आणि आता लेखक हे सगळं नाट्यीकरण करणार होता की नाही, हे चित्रीकरण करणार होता, पण इथे जाणवतं की कोळिणीला लेखकाच्या त्या नाट्यीकरणामध्ये, त्या चित्रकरणामध्ये अजिबात आवड नव्हती, रस नव्हता. तर तिला काय अपेक्षित होतं, तिचं रोजचं खाणं मिळालं बस झालं. बागेतील दगडाखालील कोळिणीचं भक्ष्य शोधताना मला एकदा लहान शतपाद मिळाला. शतपाद म्हणजे ज्या कीटकाला 100
पाय असतात असं छोटंसं एक कीटक असतं, त्याला आपण शतपात म्हणतात. मग जेव्हा लेखक असंच निरीक्षण आता तुम्हाला माहिती आहे असे जे लोक असतात ते नेहमी निरीक्षण सगळ्या ठिकाणी निरीक्षण करत असतात आणि त्यांना असं काही वेगळेपण जाणवलं तर ते त्याच्यामध्ये फिल्म वगैरे तयार करतात. तसंच मग लेखक एकदा बागेखाली गेले होते, त्या बागेत गेले होते, त्या बागेच्या दगडाखालील कोळीणीचं भक्ष्य शोधताना त्यांना एक लहान शतपात मिळालं. सोबतचा जसा ती निकाल लावत असे त्याचप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिनं लावली. मी शतपात मिळवण्याचा शोध सुरू केला. मग आता लेखकाने जेव्हा ते शतपात नेलं तर कोळीणीने जसं तिचा पहिला शिकार खाण्याचा प्रयत्न करायची तसं तिने त्या शतपादाची पण विल्हेवाट लावली, म्हणजे त्याला खाऊन टाकलं. आक्रमण करून तिने लगेच फस्त केलं. म्हणून लेखक म्हणतात की मी शतपात मिळवण्याचा शोध सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यांमधून सर्व आकाराचे शतपात भरून ठेवले. जर शतपात ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी. कॅमेरानं क्षणिक दृश्य टिपत होतो. तसंच बागेत दगडांची उलटापालट करण्यात अनेक तास जात. आता बघा, लेखकाला ते छोटंसं दृश्य चित्रित करायचं होतं, रंगीत फिल्म त्यांना तयार करायची होती ह्या कीटकांच्या आक्रमणाबद्दल. परंतु याच्यासाठी लेखकाला पण किती सगळ्या गोष्टींची तयारी करावं लागत होती, त्यांना किती सगळ्या गोष्टी सराव करून घ्यावा लागत होता, या सगळ्याचं इथे वर्णन केलेलं आहे. लेखकाने मग अनेक अशा शतपात कीटकांचा शोध सुरू केला. त्यांना 8 पाय असलेले कीटक त्यांनी जमा केले आणि त्यांच्या खोलीमध्ये ज्या वेगवेगळ्या बाटल्या होत्या त्या वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये सर्व आकाराचे शतपात त्यांनी भरून ठेवले. आता शतपात जर आणायचं आहे तर त्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर त्यांच्या खाण्याची सोयसुद्धा लेखकाला करावी लागत होती, कारण की जर त्यांना त्यांचं आवश्यक असलेलं खाणं जर नाही मिळाले तर ते कीटकसुद्धा मरून जातील. आणि तुम्हाला माहिती आहे की बंद बाटलीमध्ये ठेवलं तर त्यांना श्वास घ्यायला पण त्यांना पण समस्या निर्माण होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना लेखकाला होती. मग शतपात ठेवायचे तर त्यांच्या खाण्याची सुद्धा सोय करायला हवी. कॅमेराने क्षणिक दृश्य टिपत होतो. तसेच बागेत दगडांची उलथापालथ करण्यात अनेक तास जात. मग आता लेखक सांगतात की कॅमेराने अनेक क्षणाची दृश्य तो टिपत होता, म्हणजे दिवसभर त्याचा याच्यामध्ये बराच वेळ जायचा. त्याच्यानंतर बागेत जाऊन दगडांची उलथापालथ करण्यामध्ये सुद्धा हे अशा प्रकारचे शतपात किंवा अनेक कीटक पकडण्यात लेखकाचा बराच वेळ जात होता. लेखक पुढे म्हणतात की वालनट जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तसे मी शतपात लावले. वालनट म्हणजे अक्रोड. अक्रोड बघा वेगवेगळ्या आकारांचे असतात, लहान, मध्यम, मग मोठे. मग लेखकाने त्यांना लाईनीत जसं आपण लावतो ना तसे त्यांनी जे बागेतून दगडामध्ये जाऊन जे काही शतपात शोधून आणायचे ना त्यांना सुद्धा लेखक अशा प्रतवारप्रमाणे लावायचे. त्यात अति लहान, मध्यम लहान, लहान, मोठे, मध्यम मोठे, लहान, लहान मध्यम अशी प्रतवारी तयार केली. बघा इथे लेखकाने त्या शतपातांची कशी प्रतवार तयार केलेली की अति लहान, खूपच लहान, त्याच्यानंतर मध्यम लहान, नंतर मग लहान, मग मध्यम मोठे, लहान लहान मध्यम अशी प्रतवारी त्यांनी तयार केली. मी रोज कोळीणीला शतपात खाऊ घालायचा. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपात प्रत्येक आठवड्यात द्यायचा. मग आता लेखकाने ही सगळी दृश्य टिपण्यासाठी लेखकाने खूप श्रम केले, खूप कष्ट केले की सगळे ते शतपात शोधून आणायचे, मग त्यांना प्रतवारप्रमाणे लावायचं, त्यांना खाऊ घालायचं, त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर. मग लेखक आहे ना आठवड्याभरामध्ये रोज त्या वेगवेगळ्या आकाराचे शतपात गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकाराने मोठा शतपात प्रत्येक आठवड्यामध्ये लेखक त्या कीटकाला कोळीणीला खायला घालू लागला, जेणेकरून तिला त्या भक्षकाची सवय व्हावी. अगोदर तो वेगळा भक्षक खात होती ना, सोबत खात होती कोळीणी, आणि आता काय खाऊ लागली होती, शतपात. म्हणून लेखक काय करत होते, त्या भक्षकाची सवय लागावी म्हणून एवढे सगळे खटाटोप आणि प्रयत्न लेखक करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की लेखकाने कीटकांच्या विश्वातील जीवनातील रंगीत फिल्म चित्रित करण्याचे ठरवले होते आणि त्यासाठी ते अनेक प्रयत्न करत होते. याचं वर्णन आपण पाठामध्ये पाहिलं. लेखक या कीटक जीवनातील रंगीत फिल्म चित्रीकरण करण्यात यशस्वी होतात की नाही हे पाठाच्या आपण पुढील परिच्छेदामध्ये शिकणार आहोत, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अर्थात सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.